तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर बघा, जर आपल्याकडे जर बघा साडीचा जो काठ आहे जर उरलेला असेल तर तो कशाप्रकारे वापर करायचा तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपल्याला फ्रंट साईडला बघा मी इथे फ्रंट साईडचा जो भाग आहे तो अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही जोडून घेत आहे. आणि ते फ्रंट साईडला बघा आपल्याला इथे समोरच्या गळ्याला बघा तो जो उरलेली धडी आहे ती कशाप्रकारे वन साईड लावून घ्यायची आहे. तो संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे धडी कशी अटॅच करायची गळ्याला ते सांगणार आहे. तर इथे बघा, मी इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे जॉईन करून घेतलेलं आहे आणि गळ्याला बघा आकार दिलेला आहे. आणि गळ्या मी थोडा इथे आकाराचा म्हणजे इथे चौकोनी म्हणजे पंचकोनी आकाराचा गळा इथे घेतलेला आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे तो करून शिवून घेतलेला आहे. आता तो सरळ साईडनी करून प्रेस शिलाई करून घेणार आहे. आणि बघा इथे ह्याच गळ्याला मला वन साईडच्या म्हणजे एका साईडला बघा इथे धडी अटॅच करायची आहे. आणि बघा, जर आपल्याकडे जर बघा ब्लाऊज पीसची जर जर धडी उरलेली असेल तर आपण बघा अशा प्रकारे त्याचा वापर करू शकतो. आणि इथे बघा इथे हे जो गळा आहे तो इथे बघा, ही जी साडी आहे ती इथे धडीची साडी आहे. धडीच्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे. तर आपल्याला जर बघा बॅक साईडनी आणि वन साईडनी बघा आपल्याला समोरच्या साईडनी बघा इथे धडी जर लावायची असेल तर अशा प्रकारे ते लावू शकतो. आता इथे बघा, इथे मी हे जे प्रिन्सेस कटचा जे भाग आहे ते जोडून घेतलेले आहे. आता इथे बघा एक साईडने आता आपल्याला इथे धडी लावून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही भाग इथे तयार झालेले आहे. आता बघा इथे एक साईड मी इथे धडी लावून घेणार आहे. एका भागाला धडी लावून घ्यायची आहे. तर मी इथे आकार करून घेतलेला आहे. जशा प्रकारे आपल्याला धडी लावायची आहे तर एवढ्याच भागामध्ये धडी लावायची आहे. तर हे बघा, ही उरलेली धडी आहे तर ते मी इथे अटॅच करून घेणार आहे. तर त्यासाठी बघा एक साईडनी बघा इथे आपल्याला इथे बारीक म्हणजे कापड थोडा दुमटून घ्यायचा आहे. आणि तो थोडा आकार त्याचा बघा इथे गोल आकार यायला हवा, जसं आपण लावणार आहे जी धडी आहे तशाच प्रकारे इथे आपल्याला थोडा कापड ओढून घ्यायचा जेणेकरून तो गोल आकार येणार आहे. तर इथे बघा थोडा गोल शेप आलेला आहे. आता इथे आपल्याला दुसऱ्या साईडनी पण मी इथे फोल्ड करून घेणार नाही आहे, कारण की धडी आले आहे म्हणून मी धडीच तिथे अटॅच करून घेणार आहे. तर इथे बघा जी काठ आहे तर काठाच्याच भागाने ते दुमटून घ्यायचे आहे. थोडा आपला जो धडी आहे ते थोडी मोठी होणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बघा मी धडी ठेवलेली आहे. आणि इथे आता एका साईडनी आपल्याला गळ्याच्या साईडनी शिलाई करून घ्यायची आहे. आणि हे कापड अजिबात ओढायचा नाही आहे. जशा आपण प्रकारे आपला आकार आहे धडीचा तशा प्रकारे इथे लावून घ्यायचं आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने. आणि बघा जर धडी उरलेली असेल तर अशा प्रकारे आपण वन साईड गळ्याला ती लावू शकतो. आणि आता बघा ही जी डिझाईन आहे बघा, ही वन साईड धडीची ट्रेंडिंग सुरू आहे, म्हणजे खूप चालत आहे वन साईड गळ्याची डिझाईन्स. तर अशा प्रकारे तुम्ही ते लावू शकता. तर बघा दुसऱ्या साईडने मी इथे फोल्ड न करता बघा इथे हे जी धडी आहे ती तशाच प्रकारे शिलाई करून घेतलेली आहे. तर बघा हे जे बघा एक साईडनी धडी लागलेली आहे. मस्त असे लुक्स या वन साईड गळ्याला आलेला आहे. आणि इथे बघा जो उरलेला कापड आहे तो बघा शिलाईमध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा जर उरलेली धडी असेल तर अशा प्रकारे धडीचा वापर करू शकता. आणि मस्त असं लुक्स या ब्लाऊजला येणार आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.